नागपुर शहर पुलिस विभाग में कार्यरत कुछ पुलिस वाले ही विभाग की छवि को दागदार कर देते हैं। अनेक ऐसे मामले सामने आए हैं, किसी पर दुष्कर्म तो किसी पर संगीन आरोप के चलते कार्रवाई किए जाने की जानकारी सामने आई है। जानकारी के अनुसार सदर पुलिस ने एक पुलिसकर्मी को दुष्कर्म के आरोप में गिरफ्तार किया है। यह मामला कलमना थाने से सदर पुलिस के हवाले किया गया है। नवीन कामठी थाने के एक एएसआई को निलंबित कर दिया गया है। सर, एक ठगवान सस्पेंड पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी विरुद्ध अपने पोलीस ठाण्यात धोखाधडीचा गुन्हा दाखल झाला आहे। नेमका काय गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे, आरोपी कोण आहे, काय नाही? त्यामध्ये फिर्यादी हे मुर्चियापूरचे आहे। त्यांना पल्लवी जवळीकर या बाईने त्याला पहिल्यांदा सोन्यासाठी माझ्याकडे कमी किमतीचं सोनं राहते आणि आम्ही जीएसटी वगैरे वापरून कमी करून आम्ही डायरेक्ट ते सोनं तुम्हाला देतो। त्यासाठी फिर्यादीनं दोनदा आरोपितांना पैसे दिले आणि त्यांनी त्याबद्दल खरं सोनं दिलेलं आहे। म्हणजे फिर्यादीने पहिल्यांदा 50,000चं दिलं होतं, त्याला 60-70,000चं खरं सोनं दिलं। नंतर पुन्हा त्यांनी 1 लाख दिले, त्याला 1,20,000चं खरं सोनं दिलं। त्यानंतर त्याने फिर्यादीला आरोपिताने सांगितलं की तू आता मोठी रक्कम गुंतव याच्यामध्ये, आम्ही तुम्हाला जास्त देऊ। त्यानंतर फिर्यादीने 28 लाख जवळपास त्यांना दिले, पण त्यांनी पैसे परत केले नाही आणि सोने दिलं नाही। त्यावरून पोलीस स्टेशनला फिर्यादी आला असता आरोपितांवर 406 भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे। त्याच्यामध्ये कमलेश जवळीकर या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला आपण अटक केलेला आहे। दिनांक 17 पर्यंत त्याचा पीसीआर आहे। तर यामध्ये त्यांचे बायकोचा भी समावेश आहे का? आणि यामध्ये जो फिर्यादी आहे अजून यापूर्वीचे गुन्हे आहे का नाही? याच्यामध्ये आरोपी जी आहे तिच्यावर याआधी 3 गुन्हे दाखल आहे, तहसील आणि सदर आणि एक इतर ठिकाणी, आणि त्यांचा सहभाग याच्यामध्ये स्पष्ट असल्याने आपण त्यांचा महाराष्ट्र टीव्ही 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।